बाबाजांनी दुराणी साहेबांनी किती केले ते बाजार इथंच पाहिजे. त्याचा फायदे सगळी सुविधा इथं आहे. बाथरूम आहे, बस स्टँड जवळ आहे, मार्केट इथंच आहे. खेड्या पाड्याचे लोक येतात इथंच उतरतात. इकडे कारण एसटी तिकडून येत नाहीये, रिक्षा येत नाहीत, रोडवर बाजार बसला होता अर्धा. आमचा सपोर्ट इथंच आहे, बाजार इथंच पाहिजे. सगळ्याचं म्हणणं आहे इथंच बाजार पाहिजे. तिकडे बाजारला जायला सुविधाच नाही काही, कारण की खेड्यापाड्याचे लोक आले की बस स्टँडला इथं उतरतात. तिकडे यायला त्याला 40-50 रुपये लागतात रिक्षाला. ते कुठं जाणार आहे? तिकडे खर्च वाढायला ना. ती लोक काय म्हणाले, बस स्टँडला इकडे दुकान आहेत, 10-20 रुपयाचे इकडेच घेऊ. तिकडे संडास बाथरूमची सोय नाहीये, रस्ते नाहीत, अडचण किती. रस्त्यावर बसायले लोक, पाण्याची सोय नाही, झाडाची सोय नाहीये, लाईट नाहीत, आणि लेडीजला जायला टॉयलेट नाही. तिकडं सुविधाच नाहीत ना. इकडेच बाजार पाहिजे. तो हफ्तेवारी पहले भी था और आज भी है, अच्छो है. उधर के गए बारी को बाजार भरा है, 2,000 रुपये धंधा नहीं आया. अब यहाँ बोले तो कैसा है कि लोगों का धंधा भी होता है, खेड़े पाड़े की ग्रेक भी आते हैं और सहूलत भी है सब चीज़ की, आने जाने को ऐसे, और धंधा भी अच्छा चलता माशाल्लाह. संडास बाथरूम सब चीज़ की सुविधा है. कोई चीज़ का ऐसा ये नहीं कि अपने को जो चीज़ परेशानी आने की है बोल के नहीं. इस बार नहीं गए, आधा उधर भर रहा आधा इधर भर रहा, पर इधर ही ज्यादा पूरा भरने वाला है. साहब ने इधर की परमिशन देने को ना कि इधर ठंडा है और व्यापारी के वास्ते अच्छा है. हाँ, और व्यापारी की सहूलत है, गिराइक की भी सहूलत है. मला इथंच बाजार पाहिजे. मग बीट इथं जवळ पडतं, मला तिकडून लांब माय वासरी मग तिकडे जाऊन 30 रुपये आठवडे 40 रुपये गेलेत. मग कसं पाहिजे जायचं बाबा. मग बेजार इथं व्हायली. मी आता आज कांदे टाकले, मग तिथं न्यायला 100 रुपये गेले. आणि काय द्यायचे 500 रुपये. आता भाडं मग माय वाचली बाई. आंबे तिथे रोजचे रोज माय वाचायचे. आम्हाला जिथं सुविधा उपलब्ध आहे तिथं बसणार साहेब. जागा इथं आम्हाला भरपूर भेटायला लागली, सगळ्या सुविधा भेटायला लागल्या. आता संडासची सोय, पाण्याची सोय सगळी आम्हाला, पुन्हा व्यवस्था इथं चांगली आहे. पावसा पाण्यात चिखल होत नाही इथं. आम्हाला पोटाचा प्रश्न आहे. फक्त आम्हाला कसं आहे, आम्हाला सुविधा चांगल्या भेटतात. आम्हाला काय करायचं 12 पानगट तुमच्या म्हणजे इकडे भरवलाय. यासाठी या खूप प्रयत्न होते. साहेबाचे आभार सगळे मानायले की बाबा इकडे बाजार आणला, आमचा चांगला व्यापार होते. साहेबाचे धन्यवाद. सगळ्याकडून साहेबाचे धन्यवाद मानायले. यहाँ अच्छा है, वहाँ अच्छा नहीं है. साहब भी आ रहे हैं, सबका पेट भरता, हम मानत के यहाँ अच्छा है. देखिए, ये बाजार की जगह डेवलपमेंट प्लान के अंदर रिजर्वेशन में है, और मैंने ये जगह खरीद कर विकत लेकर नारायण लिंबाजी चौधरी, इसके पास से नगर पालिका ने ये जगह खरीदी करी और खरीदी करके यहाँ पर आठवाड़ी बाजार भरा है. ये टोटल नगर पालिका की और खरीदी हुई जगह मिला के टोटल 9 एकड़ जगह है, और आज ये करोड़ों रुपए की जगह है. लेकिन यहाँ गरीबों का रोटी रोजी ये जगह के ऊपर अवलंबन है. हमने पाथरी शहर में जानवरों का बाजार शुरू किया. आज वो हर इतवार को जानवरों का बाजार मार्केट में भरता. मराठवाड़े में नंबर 1 का जानवरों का बाजार है. 1993 से बाजार चालू है. वो बाजार के अंदर रोज 7 से 8 कोटी रुपए का उड़ाडाल जो है तो जानवरों के बाजार में होता. आज यहाँ पर हमने भाजीपाले का मार्केट शुरू करके 4 साल हो गए. ये शुरू होके 4 साल से यहाँ पर परभणी जिले में भाजीपाले का, विक्रेता का, आड़त दुकान का कई व्यवस्था है. परभणी के बाद वो पाथरी में है. यहाँ पर सोनपेट, अष्टी, मानवत, सेलू, परभणी, गंगाखेड़ तक के लोग यहाँ पर आके रोज सवेरे भाजीपाला खरीद के ले जाते हैं, और बड़े पैमाने पर रोज तकरीबन 1 करोड़ रुपए का शेतकरों का माल यहाँ पर रोज 4 बजे रात को बिकता. ये सब सुविधा है. ये बाजार को हमने बाजार डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी 2 शौचालय बांधले. व्यापाऱ्याला, शेतकऱ्याला, या ठिकाणी खरीद करणारे येणारे लोकायला सगळी सुख सुविधा करून या ठिकाणी दिलेली. आणि चांगला सुरळीत या ठिकाणी बाजार चालू असताना गावात मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. 2 एकर जागामध्ये ते बाजार आहे, आणि त्या ठिकाणी लोकांची गैरसोय होते. येणारे व्यापारी ते बाजारामध्ये बसू शकत नाही, आणि म्हणूनच हे बाजार आम्ही भविष्याचे दृष्टिकोन ठेवून आम्ही हे बाजार सुरू केलेलं आहे. हे बाजारमध्ये आता या गुरुवारी आज जवळपास हे बाजारामध्ये 4 ते 5 कोटी रुपयाचा उलाढाल होतो. एक चुडा व्यापारीला आम्ही विचारलं की गेल्या बाजारात तुला किती विक्री झाली.
ते मला 9,000 रुपयाची विक्री जुन्या बाजारात झाली आणि हे बाजारात मला 25,000 रुपये येतात. म्हणजे असा प्रत्येक भाजीपाल्याला विचारा, प्रत्येक व्यापाऱ्याला विचारा की इथं व्यापार किती होतो. आणि हे गरिबासाठी. आता हे लोकांना काय आहे, तुम्ही जेवढे बसलेले शेतकरी आहेत, गरीब लोक आहेत, ह्याला इथं उद्ध्वस्त करून ह्याला इथून तिकडे न्या, इकडे न्या आणि इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायचं आहे. पंचायत समिती सारखा ह्याच्यावर आम्ही हायकोर्टातून स्टे घेतलेला आहे. राजेश विटेकरने आमदार आहेत ते आपले मतदारसंघाचे, त्याने मुख्यमंत्र्याकडून बी स्टे आणलेला आहे. आणि हे या ठिकाणी कदापिही आम्ही शॉपिंग मॉल या शॉपिंग कॉम्प्लेक्स होऊ देणार नाही. कारण की हे जागा आठवडी बाजारसाठी राखीव आहे. आठवडी बाजारसाठी आम्ही ही जागा उपलब्ध करून घेतलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर गरिबाचा रोजगार हे जागेवर आहे. जर हे बाजार उद्ध्वस्त झाला, या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने जे त्यांच्या डोक्यात जे चालू आहे पैसे कमवायचा, असं जर पद्धतीने राहिलं तर हे गरीब जातं कुठे. हे गरीबाचं आता जसं मी सांगितलं की जनावरांचा बाजार, त्या ठिकाणी हॉटेलवाला येते, त्या ठिकाणी खाणेवाला हॉटेलवाला येते, केळं विक्रेता येते, लहान मोठे व्यापारी त्या ठिकाणी येते, पाणीवाला येते, चारावाला येते. अनेक लोकांना एक माध्यमातून व्यापारामध्ये भर पडते आणि त्या व्यापारातून शहराच्या व्यापारामध्ये भर पडते. आज 5 कोटीचा उलाढाल म्हणल्यावर ह्याचा 1 कोटी रुपये पाथरीच्या विविध क्षेत्रातल्या व्यापाऱ्यामध्ये हे पैसे जातात. तर हे बाजार हे पाथरीची शान आहे. जनावरांचा बाजार बी पाथरीची शान आहे. आणि इथून कुठकुठून लोक येतात, सेलूचे लोक इथं. आता इथला माणूस कोणी सेलूला जात नाही, आष्टीचे लोक येतात, इथला कमी जास्त. पण ह्या ठिकाणी स्थानिक लोकांना मोठा रोजगार उपलब्ध झालेला आहे. शेतकऱ्याला मोठा रोजगार उपलब्ध झालेला आहे. शेतकरी स्वतः जे भाजीपाला पिकवितो ते स्वतः आणून या ठिकाणी विकतो. तर हे सगळी सुखसुविधा या ठिकाणी दिलेली आहे. झाडं लावलेले तुम्ही बघा किती मोठाले झाड आहेत, किती वर्षापूर्वी लावले, आजचे लावलेले झाड आहे. हे सगळी सावली आहे, अजून बी सावली करायची, अजून बी हे बाजारला नवा रूप द्यायचं आहे. पण दुर्दैवाने आमच्या हातामध्ये नगरपालिकेची सत्ता नाही. तर सत्ता असती तर अजून हे बाजाराला माझ्या डोक्यात अजून प्लॅनिंग होतं, ते अजून काही करायचं होतं, ते आता राहिलेलं आहे. पण मी एवढंच आपल्याला माध्यमातून सांगतो की बाजाराच्या ठिकाणी कधीही आम्ही शॉपिंग मॉल किंवा शॉपिंग सेंटर होऊ देणार नाही. याच्यासाठी आम्ही आंदोलन करू, उपोषण करू. पण हे गरीब लोकांचा रोजगार पाथरी शहराच्या, पाथरी ग्रामीणच्या आणि परिसरातल्या लोकांच्या हे बाजारावर जे अवलंबून आहे, त्याच्या पोटावर पाय देण्याचं काम कधी होऊ देणार नाही, हे निश्चितपणे सांगतो.